नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026साठी सिपाई हमाल लिपिक व ड्रायव्हर या पदांकरिता काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहा प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी पुढीलपैकी कोणता आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 शेकरू। महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी हा शेकरू आहे। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 हिरा। खालीलपैकी हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे। प्रश्न क्रमांक 4, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 1911। गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार 1911 साली बांधण्यात आले। प्रश्न क्रमांक 5, मराठी भाषा दिन कोणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 वि.वा. शिरवाडकर। मराठी भाषा दिन हा वि.वा. शिरवाडकर यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 6, मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण होता? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 दुसरा बाजीराव। मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा हा दुसरा बाजीराव होता। प्रश्न क्रमांक 7, मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 जीवनसत्व ड। मुडदूस हा रोग जीवनसत्व ड या अभावामुळे होतो। प्रश्न क्रमांक 8, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 14 ऑगस्ट 1862 साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली। या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 9, मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात कोणत्या महापुरुषाचा पुतळा आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे। प्रश्न क्रमांक 10, दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीला काय म्हणतात? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 संघराज्य। दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीला संघराज्य असे म्हणले जाते। प्रश्न क्रमांक 11, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र खालीलपैकी कोठे लागू होत नाही? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 गुजरात। मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र गुजरात येथे लागू होत नाही। प्रश्न क्रमांक 12, मराठी नामवंत साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे स्मारक कोठे आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 सावनेर। मराठी नामवंत साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे स्मारक सावनेर या ठिकाणी आहे, जे की नागपूर या जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 13, कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक खनिज क्षेत्र आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 नागपूर। तर नागपूर या विभागामध्ये सर्वाधिक खनिज क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक 14, शाहू महाराजांना राजश्री ही पदवी कोणी दिलेली आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 लोकांनी। शाहू महाराजांना राजश्री ही पदवी लोकांनी दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 सुजाता सैनिक। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सैनिक या आहेत। प्रश्न क्रमांक 16, कोणकोणते ठिकाण सिक्कीम या राज्यामध्ये आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 वरील दोन्ही, म्हणजेच नथुला खिंड आणि जेलिप खिंड हे ठिकाण सिक्कीम या राज्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 17, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा। लोणार सरोवर हे बुलढाणा या जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 18, मानवी डोळ्याचे एकूण वजन किती किलोचे असते? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 7 ते 8 ग्रॅम। मानवी डोळ्याचे एकूण वजन 7 ते 8 ग्रॅम आहे। प्रश्न क्रमांक 19, भारतीय संविधान हे संविधान सभेने कोणत्या वर्षी स्वीकारले? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान हे संविधान सभेने स्वीकारलेले आहे। प्रश्न क्रमांक 20, कोल्हापूर संस्थानाचे अधिपती म्हणून कोणाला ओळखतात?
तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 शाहू महाराज. कोल्हापूर संस्थानाचे अधिपती म्हणून शाहू महाराज यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21 गोंड जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश. गोंड जमात प्रामुख्याने मध्य प्रदेश या राज्यात आढळते. प्रश्न क्रमांक 22 मयुरेश्वर देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 पुणे. मयुरेश्वर देवस्थान हे महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 23 भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 इंदिरा पॉईंट. भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू हा इंदिरा पॉईंट हा आहे. प्रश्न क्रमांक 24 असे कोणते पंतप्रधान होते ज्यांनी एकदाही संसदेमध्ये पाऊल ठेवले नाही? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 चरणसिंह. चरणसिंह हे एकमेव असे पंतप्रधान होते ज्यांनी एकदाही संसदेमध्ये पाऊल ठेवले नाही. प्रश्न क्रमांक 25 मुंबई उच्च न्यायालयाच्या सध्या किती खंडपीठाचे कार्य महाराष्ट्रात चालते? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उच्च न्यायालयाच्या सध्या किती खंडपीठाचे कार्य महाराष्ट्रात चालते? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 आणि ते खंडपीठे आहेत नागपूर आणि संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 26 आर्य समाजाची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 दयानंद सरस्वती. आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वती या व्यक्तीने केली आहे. प्रश्न क्रमांक 27 कथकली हे नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 केरळ. कथकली हे नृत्य केरळ या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 28 कुकरमध्ये अन्नपदार्थ लवकर कशामुळे शिजत असते? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 जास्त दबावामुळे. तर कुकरमध्ये अन्न हे जास्त दबावामुळे लवकर शिजते. प्रश्न क्रमांक 29 क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 मुंबई शहर. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा हा मुंबई शहर आहे. प्रश्न क्रमांक 30 लिंबामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणते ॲसिड असते? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 सायट्रिक. लिंबामध्ये प्रामुख्याने सायट्रिक हे ॲसिड असते.